नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे। चिकन सुक्कं बनवण्यासाठी पहिलं हे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे। ह्याच्यामध्ये मी दही, लिंबू, मिरची, लसूण, अद्रक पेस्ट, लाल बेडगी मिरची पेस्ट हे सर्व दही एकत्र लावून ठेवले। दही मीठ हे सर्व लावून एकत्र ठेवलं। आता हे आपण फोडणीला घालणार आहे। तर पहिला सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये वाटलेला 4 कांदे टाकणार आहे। आणि हे थोडा गरम मसाला टाकणार आहे। चक्री फूल, मिरी, लवंग, दालचिनी आणि ही मोठी वेलची। कांदा आपण चांगला परतून घेणार आहोत। हे फ्लेम कांदा तर चांगला आपण लालसर भाजून घेतलाय, परतून घेतलाय। तर याच्यामध्ये मॅरिनेशन केलेलं आहे चिकन हे सर्व आपण चांगलं परतून घेणार आहोत। आणि हे चांगलं परतल्यानंतर मग याच्यामध्ये हे आपण टमाटे प्युरी टाकणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि मसाला टाकणार आहोत। चांगलं परतून घेऊन 20 मिनिटं हे आपण वाफेवर शिजवणार आहे। हे चांगलं परतून आपण 20 मिनिटं वाफेवर शिजवून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकणार आहोत आणि चांगलं चिकन परतून घेणार आहोत आणि 20 मिनिटं ते शिजू देणार आहे। त्याला आता हे आपण 20 मिनिटं मंद आचेवर शिजत ठेवणार आहे। याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये ते शिजलं जाईल। बघू शकता कसं चिकनला पाणी सुटलंय। त्याच्यामध्ये आपण हे चिकन मसाला टाकणार आहोत एक थोडी। आता हे 15-20 मिनिटं आपण शिजत घालणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल थोडं पाणी टाकायचं शिजण्यासाठी तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता। हे बघा चिकन आता चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे। हे बघा, बघू शकता तुम्ही हे चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। आणि आता हे चिकन सुक्कं हे तयार झालेलं आहे आपलं। हे बघा, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक। हे चिकन बघा आता पूर्ण शिजलेलं आहे आणि व्यवस्थित चिकन सुक्का आपला हे तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।